नमस्कार. आज सुरुवातीला आधी एक गोष्ट ऐकूया. गोष्ट म्हटलं तर तशी जुनी, खूप जुनी. म्हणजे अगदी महाभारताच्या काळातली आणि आपल्याला रामायण महाभारतातल्या सगळ्याच कथा जवळपास भारतीयांना माहीतच आहेत. पण तरीही मला असं वाटलं, की या कथेमधले काही कंगोरे कदाचित ठाऊक नसतील किंवा असले तरीही लहान मुलांना सुद्धा या गोष्टीमधली सगळी माहिती व्हावी या हेतूनं ही गोष्ट सांगावीशी वाटली. तर खूप खूप पूर्वी म्हणजे जो काळ होता त्यावेळेस एका जंगलामधून 2 किशोरवयीन, कुमारवयीन मुलं म्हणूया आपण, ती दोघं जण 8 दिवसांचा रात्रंदिवस प्रवास आणि तोही पायी, पायी प्रवास करत द्रोणाचार्य यांच्या गुरुकुलात म्हणजे आश्रमात पोहोचली. या 2 मुलांचं नाव होतं एकलव्य आणि शंभर. तर हे दोघं जिवलग मित्र होते आणि शंभर हा फक्त एकलव्याच्या बरोबरीनं, कारण त्यांनी त्याच्या घरी वचन दिलेलं होतं एकलव्याच्या घरी, की मी याच्याबरोबर राहून त्याची सोबत करेल आणि त्याचं काही वेळ आली तर रक्षणही करेल. कारण तो एकलव्यापेक्षा एखाद्या वर्षानं मोठा होता. आणि अशा ओढीनं दोघं जेव्हा द्रोणाचार्यांच्या गुरुकुलात पोहोचले, त्यावेळेस द्रोणाचार्यांच्या आश्रमात कौरव, पांडव, कर्ण अनेक राजपुत्र विद्या आत्मसात करायला आलेले होते. आणि द्रोणाचार्य आणि त्यांची पत्नी कृपी हे दोघंही जण त्यांना ही विद्या देत. कृपी ही त्या मुलांवर सगळ्या शिष्यांवर अगदी आपल्या मुलासारखं प्रेम करत असे. द्रोणाचार्य आणि कृपी यांना अश्वत्थामा नावाचा मुलगा होता आणि अश्वत्थामा द्रोणाचार्यांच्या म्हणजे इतर जसे राजपुत्र आहेत, तर त्यांच्याप्रमाणे त्यांच्या कसोटीला हा उतरत नव्हता. त्यामुळे ते थोडेसे वैतागलेले असत अश्वत्थाम्यावर. पण अश्वत्थामा हा एक निरागस, प्रेमळ आणि सरळ साधा असा मुलगा होता. ज्यावेळी एकलव्य आणि शंभर द्रोणाचार्यांच्या कुटीमध्ये आले, तेव्हा आधी ते नदीवर जाऊन अ, हातपाय तोंड धुवून स्वच्छ ताजंतवानं होऊन अ, आले आणि तेव्हा द्रोणाचार्य आपल्या शिष्यांसोबत मृगयेला म्हणजे शिकारीला गेलेले होते आणि त्यावेळेस कुटीत गुरुमाता म्हणजे कृपी हीच होती आणि कृपीनं त्या दोघांचं स्वागत केलं. दोघांनी आपण आणलेली फळं तिला म्हणजे दिली आणि त्यावेळेस कृपीला ही मुलं खूप आवडली. तिनं त्यांची सगळी चौकशी केली. त्यावेळेस तिला कळालं, की ही मुलं 8 दिवस वेड्यासारखी रात्रंदिवस चालत आपल्या ठिकाणापर्यंत येऊन पोहोचली आहेत. तिला त्यांच्यातला तेजस्वीपणा, त्यांचा स्पष्ट वक्तेपणा, विनम्रपणा खूप आवडला आणि तिला जणू काही ती आपली मुलंच आहेत. अगदी काहीच मिनिटात तिचं आणि त्यांचं सूतही जमलं. तिने मग त्या दोघांना म्हटलं, की "अरेच्चा, तुम्ही इतके थकून आलेला आहात आणि मी तुम्हाला भोजनाचं पण विचारलं नाही." त्यावेळेस त्या दोघांनी पुन्हा नम्रपणे नकार दिला. कारण त्या दोघांनी सुरुवातीलाच ठरवलं होतं, की प्रवासामध्ये आपल्या परिश्रमानं आणि आपल्या कष्टानं आपण जे काही तयार करू किंवा मिळवू, तेच आपण जेवण करायचं. त्याशिवाय आपण कोणाच्याही हातचं जेवण करायचं नाही. त्यांनी म्हणजे नम्रपणे नकार दिला आणि मग द्रोणाचार्य येईपर्यंत काय करायचं? तर ते आपल्या आश्रमामध्ये फिरायला लागले दोघं जण. या सगळ्या फिरण्यामध्ये त्यांची अश्वत्थाम्याबरोबर सुद्धा ओळख झाली. अश्वत्थामा खूप आवडला त्यांना कारण तो अगदी निरागस होता, लहान होता आणि तो त्या दोघांना दादा किंवा आपला मोठा भाऊ समजून खूप सारं त्या आश्रमातलं सांगत होता आणि दोघंही जण मन लावून ऐकत होते. एकलव्य आणि शंभराला हा जो अश्वत्थामा आहे तो सांगत होता, की अर्जुन कसा माझ्या तातांना म्हणजे माझ्या वडिलांना, द्रोणाचार्यांना आवडतो, ते त्याचा कसा लाड करतात. तो त्यांचा कसा लाडका शिष्य आहे आणि मग कर्ण अर्जुनासारखाच आहे किंबहुना अर्जुनापेक्षा हुशार आहे सगळ्या विद्यांमध्ये. पण आपले वडील मात्र त्याच्याकडे दुर्लक्षच करतात. त्यांना तो कदाचित फारसा आवडत नसावा. मग नंतर त्यांनी भीमाबद्दल सांगितलं, की भीम कसा दांडगट आहे आणि तो कशा भयंकर अशा खोड्या करतो. अश्वत्थाम्याला तर त्याची भीती वाटते, पण भीम त्याच्याशी चांगला वागतो. त्यानंतर त्यांनी युधिष्ठिर आणि दुर्योधनाबद्दल पण सांगितलं दोघांना आणि त्यांनी सांगितलं, की दुर्योधन हा इतरांशी जरी कसाही वागत असला, तरी माझ्याशी मात्र तो खूप समंजसपणे वागतो आणि हे सगळं दोघं जण ऐकत असतात
आणि मग ते सगळा आश्रम दाखवत तो बोलतही असतो. त्याला तो वेळ कसा गेला हे कळतही नाही. त्याचं इतकं मन लावून बोलणं जे आहे अश्वत्थाम्याचं, ते कधीच कोणी ऐकलेलं नसतं. त्यामुळे त्याला हे दोघं खूप जवळचे आहेत आपल्या असं वाटायला लागतं. दुसऱ्या दिवशी द्रोणाचार्यांची भेट होण्याआधी एकलव्य आणि शंभर यांनी गुरुकुलाचा सगळा परिसर पालथा घातलेलाच होता भेटण्याआधी. तिथल्या वृक्षवेलींचं, तिथल्या परिसराचं त्यांनी निरीक्षण केलं होतं. वनात राहणाऱ्या शंभराला मात्र ते सगळं वातावरण कृत्रिम वाटलं. तिथे झाडं असूनही पक्षी, प्राणी असं काहीही दिसत नव्हतं. शंभर एकलव्याला म्हणतो, "अरे, विद्या ग्रहणासाठी इथली सगळी झाडं, वेली, पशुपक्षी सगळ्यांवर शस्त्र चालवून त्यांना नष्ट केलेलं आहे. आणि मग अशा वेळी सौंदर्याची, जीवनाची दृष्टीच जर विद्या नष्ट करत असेल, तर मग ती कसली विद्या? जीवनात ग्राह्य काय आणि त्याज्य काय हे समजावू शकत नाही, ते कसलं ज्ञान?" आणि मग एकलव्य मात्र शंभराला गप्प करत राहिला. त्याची वेगवेगळ्या प्रकारे समजूत काढत राहिला. खरं तर एकलव्य आणि शंभर यांचं सगळं आजपर्यंतचं जगणं हे जंगलात गेल्यामुळे जंगल हेच त्यांच्यासाठी घर होतं आणि तिथे असणारे पशुपक्षी त्यांची जणू काही भावंडच होती. त्यामुळे शंभराला हे इथलं वातावरण खूप खटकत होतं. फिरत असताना त्यांना अर्जुन दिसला आणि अश्वत्थाम्यानं अर्जुनाबद्दल त्यांना सांगितलेलंच होतं. अर्जुन धनुर्विद्येचा सराव करत होता. शंभर आणि एकलव्य मात्र धनुर्विद्येत अगदी प्रवीण होते. त्याच्यामुळे त्यांना अर्जुनाचं जे काही नेम धरून चाललेलं होतं, ते खटकत होतं. पण ते बघत होते. किती 5, 6, 7 बाण गेले, पण अर्जुनाला काही नेम साधला जात नव्हता. त्यावेळी एकलव्यानं पुढे होऊन त्याला चित्त एकाग्र कसं करायचं आणि अभ्यासानं ती गोष्ट साध्य कशी होऊ शकते, हे सांगितलं. आणि दाखवलं सुद्धा. त्याच्या सूचनेप्रमाणे जेव्हा अर्जुनानं ती गोष्ट केली, तेव्हा काय क्षणातच त्याच्या पहिल्याच बाणामध्ये तो हेतू साध्य झाला. त्याच वेळेस तिकडून द्रोणाचार्य येत होते. त्यांनी अर्जुनाचा अगदी नेम जो आहे लागलेला तो बघितला आणि त्याला शाबासकी पण दिली. पण त्यांना हे सगळं आधी एकलव्यानं सांगितलेलं आणि त्या सूचनेप्रमाणे अर्जुनानं केलं हे काही ठाऊक नव्हतं. एकलव्य आणि शंभर दोघंही जण अर्जुनाला भेटले. तेव्हा द्रोणाचार्य त्यांच्याकडे बघतच राहिले. एकलव्याचा तेजस्वी सावळा रंग, त्याचे टपोरे बोलके डोळे, त्याच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि विनम्र भाव, त्याचा अत्यंत लाघवी असा नम्र स्वभाव, तो आर्य नसूनही आर्यांचे सगळे गुण त्याच्यात एकवटलेले आहेत, असंच द्रोणाचार्यांना जाणवत होतं. एकलव्यानं अगदी नम्रपणे द्रोणाचार्यांना आपण त्यांचा शिष्य होऊ इच्छितो असं सांगितलं आणि मग त्यावर द्रोणाचार्य द्विधावस्थेत पडले. त्यांनी सांगितलं, "मी थोडा विचार करतो आणि तुला सांगतो." द्रोणाचार्यांच्या मनाची अवस्था खूप द्विधा झाली होती. कुरु वंशानं त्यांना आश्रय देण्याआधी द्रोणाचार्यांची परिस्थिती खूप हलाखीची होती. मात्र हा आश्रम उभारल्यावर त्यांना सेवक, सेविका, धनधान्य कशाचीही कमी नव्हती. सगळ्या सुविधा कुरुवंशानं त्यांना उपलब्ध करून दिल्या होत्या. सगळं काही तिथे मुबलक होतं. द्रोणाचार्यांना एक वेगळाच मान-सन्मान तिथे प्राप्त झाला होता आणि त्यांना एकच करायचं होतं, ते म्हणजे इथे आलेल्या राजपुत्रांना, विशेषतः आर्यपुत्रांना शिक्षण द्यायचं होतं. त्यांना सगळ्या विद्यांमध्ये पारंगत करायचं होतं. म्हणून तर तिथे असलेला कर्ण हा आर्यपुत्र नसून सूतपुत्र असल्यामुळे ते थोडंसं त्याची उपेक्षाच करत होते. त्याच्याकडे जास्त लक्ष देत नव्हते आणि अर्जुन मात्र त्यांचा अत्यंत लाडका शिष्य होता. खरं तर या भेटीमध्ये एकलव्याच्या आणि शंभराच्या भेटीमध्ये त्यांना एकलव्याविषयी म्हणजे त्याच्यातली जी काही ताकद आहे, बुद्धिमत्ता आहे, ही जाणवली होती. आणि मग हा अर्जुनापुढे एक सेकंदभर सुद्धा अर्जुन एकलव्यापुढे उभा राहू शकणार नाही, ही गोष्टही त्यांच्या लक्षात आली होती. द्रोणाचार्यांची महत्वाकांक्षा राक्षसी होती आणि एकलव्य आणि शंभर यांना जर आपण आपलं शिष्य केलं, तर हे हीन कुळातले मुलं आहेत. यांच्याकडनं आपल्याला काही मिळणार नाहीये, ही गोष्टही त्यांच्या लक्षात आली. आणि म्हणूनच आर्य नसलेल्या या मुलांना शिकवणं त्यांना काही महत्त्वाचं वाटलं नाही आणि त्यांनी अखेर उलट-सुलट विचार करून, कारण त्यांचं एक जे मन होतं, ते त्यांना सतत टोचत होतं आणि सांगत होतं, "तू अरे योग्य नाही करत आहेस. तू विद्या सगळ्यांना द्यायला हवीस. विद्येवर सगळ्यांचा अधिकार असतो." पण त्या मनाला त्यांनी दडपून टाकलं आणि शेवटी स्वार्थाचा विजय झाला आणि त्यांनी
एकलव्याला शिष्य म्हणून आपण पत्करू शकत नाहीत असं सांगितलं. आपण आर्य नाही आहोत यात आपला काय दोष? आणि विद्येत कसले आले आर्य अनार्य? ज्ञान साधना आता माणसाने पशुत्वाकडून देवत्वाकडे नेण्याची एक संधी असते. सूर्य, पाऊस, जमीन हे कुठे फरक करतात की म्हणजे आर्याला हेच द्यायचं ना अनार्याला नाही द्यायचं असा. आणि मग विद्या देताना गुरूंनी का हा भेद करावा? असा प्रश्न एकलव्याला पडलेला होता. ज्ञान आणि विद्या मिळवायच्या असतील तर त्या कष्टाने मिळवाव्या लागतात. त्या जन्मसाध्य कशा असू शकतात? म्हणजे कुठल्या घरी आणि कुठल्या कुळी जन्म घेतला यावरून विद्येचा अधिकार असू शकतो का? तसंच विद्यादानाचं व्रत म्हणजे आचार्यांनी त्या त्या शिष्याची निपक्षपातीपणे योग्यता पारखायला हवी आणि मग विद्यादान करायला हवं. पण मग द्रोणाचार्य असं का करत नाहीयेत? असा प्रश्न शंभरालाही पडला. मला हवं तर शिष्यत्व तुम्ही देऊ नका, पण एकलव्याला द्या आणि त्याची पात्रता बघून तुम्ही त्याला शिष्यत्व द्या, असाही आग्रह शंभरानं धरला. त्यानं द्रोणाचार्यांना तशी विनंती केली. पण द्रोणाचार्य एकच गोष्ट पुन्हा पुन्हा म्हणत राहिले, की तुम्ही अनार्य नसतात तर. खरं तर द्रोणाचार्यांच्या नकाराचा शंभराला खूप राग आला. द्रोणाचार्य खरे गुरुच म्हणून म्हणजे तसं म्हणवून घेण्याच्या पात्रतेचे सुद्धा नाहीत असं त्याला जाणवलं. एकलव्याला वाईट वाटेल म्हणून तो कुठलाही शब्द त्यांनी तोंडावाटे काढला नाही. दोघांनीही द्रोणाचार्यांना नमस्कार केला. गुरुमाता कृपी आणि अश्वत्थाम्याचीही भेट घेतली, त्यांचाही निरोप घेतला आणि ते दोघं मागे वळूनही न बघता आश्रमाच्या बाहेर पडले. त्यांच्या पाठमोऱ्या मूर्तीकडे द्रोणाचार्य एकटक बघत होते. ते दिसेनासे होईपर्यंत बघत होते. आपण एका स्वार्थी भावनेतून हा निर्णय घेतलेला आहे हेही त्यांना कळत होतं. आश्रमात असताना अर्जुनाला द्रोणाचार्यांनी गुरुमंत्र दिला होता, की कुठलीही गोष्ट एकाग्रतेनं, निष्ठेनं आणि अभ्यासानं साध्य करता येते. त्यांचे ते शब्द गुरुमंत्र मानूनच एकलव्य आता बाहेर पडलेला होता आणि त्यानं मनोमन द्रोणाचार्य कसेही वागले तरी त्यांना आपला गुरुच मानलं होतं. परतीच्या रस्त्यात एका घनदाट जंगलात एकलव्यानं आणि शंभरानं एक कुटी उभारली. आसपासची जागा थोडीशी साफ केली. तिथे एकलव्यानं खूप खपून एक चौथरा तयार केला. त्या चौथऱ्यावर मातीची एक मूर्ती उभारली आणि ती मूर्ती हुबेहूब द्रोणाचार्यांसारखी त्यानं तयार केली. आणि तो त्यामध्ये अगदी झपाटल्यासारखा त्या कामामध्ये मग्न होऊन गेला होता. त्यावेळेस शंभर हा शिकारीसाठी गेला होता आणि तो शिकार करून जेव्हा परत आला, तेव्हा त्याला हा एकलव्य त्या मूर्तीच्या कामात गढून गेलेला दिसला. त्यावेळेस शंभराला रागही आला, की "अरे, तू हे सगळं उपाशीपोटी करतोयस? मी सकाळी निघाल्यापासून तू याच कामात आहेस?" आणि जो माणूस स्वार्थी आहे, जो गुरु आर्य, अनार्य असा भेद करतो, तो कसला गुरु? आणि अ, अ, शिष्याची म्हणजे काही योग्यता तो फक्त म्हणजे जाती धर्मावरनं ओळखत असेल, तर त्याला गुरु कसं म्हणायचं? असं म्हणत शंभर रागही व्यक्त करायला लागला. पण एकलव्याने शांतपणे त्याला सांगितलं, की "आता इथून तुझा माझा प्रवास एकत्र असलेला संपलाय. मी मनोमन द्रोणाचार्यांनाच माझा गुरु मानलेला आहे आणि या मूर्तीकडे बघूनच आता मी माझी एकाग्रपणे विद्या साध्य करणार आणि तू आता घरी परत जा, कारण तू माझ्याबरोबर राहू नकोस आता." त्यावेळी शंभरानं एकलव्याला सांगितलं, की "तुझ्या आईला मी येताना वचन दिलंय, की मी तुला शेवटपर्यंत सोबत करीन आणि मी तुझं रक्षण करीन, तर मी कसं काय जाऊ शकतो? मी जाणारच नाही." अ, जसं रामायणात राम, लक्ष्मण किंवा पाश्चात्य चित्रकारांमध्ये व्हॅन गॉग आणि त्याचा भाऊ थिओ यांचं प्रेम आहे, तसंच हे या दोन जिवलग मित्रांचं भावापेक्षाही जास्त प्रेम इथे दिसून येतं एकलव्य आणि शंभर मधलं. द्रोणाचार्यांना गुरु मानून तू खूप मोठी चूक करतोयस, असं पदोपदी शंभरानं एकलव्याला सांगितलं. पण एकलव्याच्या डोक्यात, मेंदूमध्ये ती गोष्ट घुसतच नव्हती. त्याचा निश्चय आता झालेला होता. एकलव्य आणि शंभर यांच्यामधला संवाद खूप ऐकण्यासारखा आहे. एकलव्य शंभराला त्याचा सगळा राग व्यक्त होत असताना एकलव्य म्हणतो, की "अरे, ज्ञानाला स्वार्थ चिकटला की समाजाचं, ज्ञानाचं अधःपतन होतं आणि विद्या ही विमुक्त नसेल, ती सगळ्यांसाठी नसेल. तिला स्वार्थाचं अधिष्ठान दिलं तर ती मलिन बनेल आणि ती इतरांच्या आणि साऱ्या समाजाच्याच अधःपतनाला कारणीभूत सुद्धा ठरेल." एकलव्याला स्वतः ज्ञान मिळवून
ते आता अरण्यातल्या आपल्या सगळ्या म्हणजे बांधवांना मुक्तपणे द्यायचं होतं. आता माझी ज्ञानसाधना ही कुठल्याही हेतूसाठी नसून किंवा उपयुक्ततेसाठी नसून ती फक्त शुद्ध निर्भेळ आनंदासाठीच आहे, असं एकलव्यानं शंभराला सांगितलं. यामध्ये शंभर आणि एकलव्याची संवादाची जी जुगलबंदी आहे ती सुद्धा ऐकण्यासारखी आहे. दिवस जात असतात. एके दिवशी कौरव आणि पांडव हे दोन्ही राजकुमार जंगलामध्ये शिकारीसाठी फिरत असतात. त्यांच्याबरोबर त्यांच्या रक्षणासाठी अनेक कुत्री पण सोबत असतात आणि त्या कुत्र्यांचा माग काढतच हे सगळे चाललेले असतात. आणि त्यावेळेस त्यांच्या लक्षात येतं, की त्यांचा सगळ्यात समोर जो कुत्रा गेला होता, तो परत आलेला आहे आणि त्याचा भुंकण्याचा आवाज बंद झालेला आहे. तर त्यांनी त्याच्याकडे बघितलं, तर त्याच्या तोंडामध्ये एक 5-6 बाण अशा रीतीनं अडकलेले होते, की तो आवाजच काढू शकत नव्हता आणि त्याचा जबडा जो वाचलेला होता, तो बघून ते सगळेजण चकित झाले आणि मग त्यांना लक्षात येईना, की हे याची अवस्था अशी कोणी केली? आणि मग ते त्याची अवस्था करणाऱ्याचा माग काढत जेव्हा निघाले, तेव्हा त्यांना एक मातीचा पुतळा आहे एका ऋषीसारख्या दिसणाऱ्या पुरुषाचा आणि तिथे एक तरुण, एक युवा साधना करतोय, धनुर्विद्या चा प्रयत्न करतोय, हे बघून त्यांना आश्चर्य वाटलं आणि मग त्यांनी विचारलं, की "तू आमच्या कुत्र्याला म्हणजे त्याचं तोंड तू बंद केलंयस का?" त्यावेळेस एकलव्य म्हणाला, की "हो, माझ्या विद्येत, माझ्या साधनेत तो भुंकून अडथळा आणत होता, व्यत्यय आणत होता आणि म्हणून मी त्याचं तोंड बंद केलेलं आहे, त्याचा आवाज बंद केलेला आहे." त्यावेळेस त्यांना खूपच आश्चर्य वाटलं. तर "तू असं का केलंस?" तर तो म्हणाला, "त्याला काही इजा नाही पोहोचवली मी. तुम्ही आणि त्याच्या तोंडामधले हे बाण सहज काढू शकता, कारण तुम्ही तर खूप पारंगत आहात या विद्येमध्ये." मग काय, मग कौरव म्हणजे दुर्योधनापासून ते अर्जुनापर्यंत सगळे त्या कुत्र्याच्या तोंडातला बाण काढायचा प्रयत्न करायला लागले. पण ते बाण अशा रीतीनं म्हणजे काय अडकले होते त्याच्या जबड्यामध्ये, की त्यांनी खूप वेळ प्रयत्न करून सुद्धा ते बाण निघेचनात. आणि मग त्यांनी एकलव्याला विनंती केली. एकलव्यानं एक बाण असा उडवला आणि एका क्षणात त्याच्या कुत्र्याला इजा न होता त्याच्या जबड्यातले सगळे बाण असे विलग झाले आणि दूर जाऊन पडले. तो कुत्रा पुन्हा पहिल्यासारखा झाला. त्यावेळेस या सगळ्यांनी विचारलं एकलव्याला, "तुझा गुरु कोण आहे?" तो आश्रमात येऊन गेला होता तेव्हा कुमारवयीन होता. त्यामुळे आता अर्जुन किंवा कौरव यांनी कोणीही त्याला ओळखलेलंही नव्हतं. त्यावेळेस एकलव्यानं आपल्या मातीच्या त्या पुतळ्याकडे बोट दाखवलं आणि सगळे बघतच राहिले. "अरे, हा तर आपल्या गुरुचा, द्रोणाचार्यांचा पुतळा आणि हा असं कसं काय त्यांना गुरु म्हणतोय?" कारण हस्तिनापूरच्या बाहेर कुठेही आपले गुरु विद्या शिकवायला कोणाला कधी गेलेले आपल्याला दिसलेले नाहीत. मग ते एकलव्याकडे बघायला लागले. त्यावेळेस एकलव्य आपल्याला खोटं बोलत नाहीये, तो सत्यच बोलतोय हेही त्यांच्या लक्षात आलं. मग ते परत आले सगळे आश्रमात. आश्रमात आल्याबरोबर अर्जुनानं द्रोणाचार्यांना सगळं काही सांगितलं. आणि मग तुम्ही मला या विद्येमध्ये सर्वश्रेष्ठ बनवणार होतात, धनुर्विद्येमध्ये असा शब्द दिला होता. असं असताना तुम्ही कसं काय त्या एकलव्याला शिकवू शकता आणि त्याला आपला शिष्य मानू शकता, असं म्हणून अर्जुनानं आपला राग व्यक्त केला. त्यावेळेस द्रोणाचार्यांनी त्याला सांगितलं, की "अरे, मी असं कुठलंही कोणालाही शिष्य म्हणजे बनवलेलं नाहीये आणि मी कोणाचं गुरुत्व सुद्धा पत्करलेलं नाहीये. तर तुझा काहीतरी गैरसमज होतोय." पण अर्जुनाची काही केल्या खात्री पटेना, त्याचा विश्वासच बसेना. शेवटी द्रोणाचार्य एकलव्याला भेटायला जंगलाकडे निघाले आणि त्यांना एकलव्य भेटला. त्याची गुरुभक्ती आणि त्याचं धनुर्विद्येतलं कौशल्य बघून द्रोणाचार्य अगदी चकित झाले. पण त्याच वेळी अर्जुनाला त्यांनी जो शब्द दिला होता तोही आठवत होता आणि त्यांच्यातला स्वार्थ जागा झाला. अ, त्यांना म्हणजे एकलव्याची सगळी ती कौशल्य बघून अ, केवळ अर्जुनासाठी त्यांचा तो लाडका असल्यामुळे त्यांनी त्याला गुरुदक्षिणा मागितली आणि त्यावेळेस एकलव्य इतका आनंदात होता, की गुरु आपल्याला भेटायला आलेले आहेत. तो त्यांना म्हणाला, की "तुम्ही गुरुदक्षिणा काय मला मागताय? मी तर खरा तर निर्धन आहे, पण तरी सुद्धा तुम्ही जे काय मागाल ते मी तुम्हाला देईन. तुम्ही माझे प्राण जरी मागितले, तरी मी तुमच्यासाठी ते हसत-हसत देईन." आणि त्याच वेळेस द्रोणाचार्यांनी सांगितलं, की "मला गुरुदक्षिणा म्हणून तुझ्या उजव्या हाताचा अंगठा हवा आणि त्यांचं बोलणं पूर्ण होण्याच्या आत एकलव्याचा बाण असा सटकन सुटला आणि त्याचा उजव्या हाताचा अंगठा
त्याचा तुकडा पडून तो म्हणजे गुरुदेवांच्या, द्रोणाचार्यांच्या पायाशी येऊन पडला. अ, त्या अंगठ्याला मातीही लागू नये म्हणून तिथलं पटकन एक पान उचलून त्यांनी त्याच्यावर ठेवलं आणि त्याच्या हातातून रक्त निथळत होतं आणि तो जो अंगठा होता तो त्यांनी अ, एकलव्यानं गुरुला अर्पण केला. त्या क्षणी द्रोणाचार्यांच्या मनातला माणूसही जागा झाला आणि त्यावेळेस त्यांना वाटलं, हे काय करून बसलो आपण? आपला स्वार्थ इतका कसा मोठा ठरू शकतो आणि आपण या मुलाच्या हातची विद्याच काढून घेतली. हे अतिशय वाईट केलेलं आहे. पण एकलव्याला मात्र काहीही वाईट वाटत नव्हतं. आपण गुरूंचं समाधान करू शकलो. त्यांनी मागितलं ते देऊ शकलो. हा आनंद आणि हे समाधान त्याला वाटत होतं. द्रोणाचार्य निघून गेले. आणि त्यावेळेस शिकार करून शंभर परत आला. शंभरानं बघितलं, की एकलव्याची अवस्था काय झाली आहे. त्याच्या हातातून जमिनीवर नुसतं रक्त पडतंय आणि म्हणजे त्या जखमेवरनं त्याच्या लक्षात आलं जवळ येऊन बघितल्यावर, की त्याला त्याचा अंगठाच नाहीये. त्याच वेळेस तिथून द्रोणाचार्य जाताना त्यानं बघितलं होतं. त्यामुळे त्याला काय झालाय प्रकार हे लक्षात आलं. त्यांनी एकलव्याला खोदून विचारलं. त्यावेळेस एकलव्यानं आनंदानं सांगितलं शंभराला, की गुरुदेव आले होते आणि मी त्यांना गुरुदक्षिणा दिली आहे. त्यावेळेस मात्र शंभर इतका चिडतो आणि तो म्हणतो, की "अरे, असं आंधळेपणाने कोणी कृत्य करतं का? एवढा स्वार्थी गुरु कुठला असू शकतो का? तो तुझा गुरु कुठे आहे आणि गुरुदक्षिणा मागायला? त्यांनी तुला शिकवलंच काय? तू कसं काय असं टोकाचं पाऊल उचलू शकतोस?" त्यावेळेस त्याला खूप चीड येते आणि तो म्हणतो, की स्वकर्तृत्वावर एखाद्याने मिळवलेली विद्या लुबाडण्याचा त्या द्रोणाचार्यांना काय अधिकार आहे? त्याच्या या कृत्यासाठी त्याला शिक्षा होईलच. आणि ज्यांची बाजू घेऊन द्रोणाचार्यांनी हे सगळं केलंय, त्याच लोकांकडून त्याला मरण येईल, द्रोणाचार्यांना मरण येईल, असं चिडून शंभर म्हणतो. पण एकलव्य त्याला समजवतो, शांत करतो आणि आपला अंगठा नसला तरी आपली अजून 4 बोटं शाबूत आहेत आणि यापुढेही धनुर्विद्येत आपण कुठेही कमी पडणार नाही, असं आश्वासन तो शंभराला देतो. "अरे, अंगठा गेल्यानं माझी विद्या गेली नाही. ती माझ्या शरीराच्या अवयवात नव्हतीच. शरीर हे तर फक्त माध्यम होतं. पण तरीही खरी विद्या ही माझ्या सबळ अशा बुद्धीत आणि माझ्या सशक्त अशा मनामध्ये आहे." असं एकलव्य सांगतो आणि शंभराची समजूत काढतो. या द्रोणाचार्यांच्या स्वार्थी स्वभावाचे अनेक प्रसंग आहेत या गोष्टीमध्ये. राजा द्रुपद हा लहानपणापासून द्रोणाचार्यांचा मित्र असतो आणि मोठं झाल्यावर मात्र तो जेव्हा राजा बनतो आणि हा द्रोणाचार्य द्रुपदाला आपल्या मित्राला भेटायला येतात, तेव्हा द्रुपद त्याला ओळख तर देतच नाही आणि सांगतो, की 2 बरोबरींच्या लोकांमध्ये मैत्री असते. तर तुझी आणि माझी काय बरोबरी? तू कसला माझा मित्र? आणि त्यावेळेस तो त्याचा अपमान करतो. हा अपमान कधीही द्रोणाचार्य विसरलेले नसतात. त्यामुळे जेव्हा हे कौरव आणि पांडव मोठे होतात, त्यावेळेस अर्जुन तर त्यांचा लाडकाच असतो आणि अर्जुन त्यांच्या इच्छेखातर जेव्हा द्रुपद राजाचा पराभव करतो, त्यांचं सगळं राज्य हस्तगत करतो, तेव्हा पराभूत द्रुपद हा द्रोणाचार्यांच्या समोर उभा राहतो आणि त्यावेळेस द्रोणाचार्य म्हणतात, की "तुला आठवते का आपली मैत्री?" आता तो इतका अपमानित झालेला असतो, की तो काही बोलूही शकत नाही. त्यावेळेस द्रोणाचार्य तर सगळी आठवण त्याला करूनच देतात आणि सांगतात, की "पण तरीही मी तुला माझा मित्र मानतो आणि तुझी ही अवस्था मला नाही बघवत आणि मैत्री खातर मी तुला तुझं आता अर्ध राज्य बहाल करतो, असं म्हणून द्रोणाचार्य त्याचंच त्याला राज्य अर्ध देतात. आणि आता यापुढे आपण द्रोणाचार्य काय किंवा अर्जुन काय यांचे अंकित म्हणून किंवा अ, लाचार म्हणूनच जगणार आहोत, ही गोष्टही द्रुपदाच्या लक्षात येते. तर असे अनेक प्रसंग आहेत, की द्रोणाचार्यांच्या स्वभावाचे आपल्याला दाखले देत राहतात या गोष्टीमध्ये. अशाच एका प्रसंगामध्ये पांडव वनवासात म्हणजे वानप्रस्थात असताना वारणावताचा प्रासाद ते स्वतःच आग लावून जाळतात. कारण त्यांना सगळ्यांपासून स्वतःला वाचवायचं असतं, विशेषतः कौरवांपासून आणि मग खालून त्यांनी जो भुयारी मार्ग केलेला असतो, त्या मार्गानं ते सगळेजण म्हणजे पांडव, कुंती, द्रौपदी हे सगळे निघून जातात. या आगीमध्ये आपल्या जागी त्यांनी म्हणजे निषाद समाजातले म्हणजे एकलव्य ज्या समाजातला असतो, त्यातली काही एक कुटुंब त्यांनी तिथे ठेवलेलं असतं, की ज्यात त्या कुटुंबाचा मृत्यू होतो. ही बातमी एकलव्याला समजते. तेव्हा शंभर आणि एकलव्य यांना खूप वाईट वाटतं. कारण त्या आगीत मारलेले लोक हे त्यांचे असतात
आणि असा अन्याय करणारे जसे कौरव आहेत, तसेच पांडव सुद्धा काही कमी नाहीत, ही गोष्ट त्यांच्या लक्षात येते. अनेक प्रसंगांमधून कौरव असोत की पांडव, थोडक्यात या आर्य समजणाऱ्या जमातींनी विद्येचा, ज्ञानाचा भौतिक गोष्टी साध्य करून स्वतःच्या स्वार्थासाठीच उपयोग केलाय, स्वतःच्या हव्यासासाठी उपयोग केलाय, ही गोष्ट म्हणजे एकलव्याच्या 100च्या लक्षात येते. त्यांनी आपल्या वाट्याला जो भाग मिळाला पांडवांना या सगळ्या काळात, त्याचं नाव असतं खांडव आणि तो खूप सुरेख असा जंगलाचा भाग असतो. ते जंगल ते तिथे आपला प्रासाद उभारताना नष्ट करतात. तिथलं म्हणजे झाडं-झुडं, वेली, पशु-पक्षी सगळंच म्हणजे तिथे जे अनार्य राहत असतात आधी, त्यांना सुद्धा ते जंगलाला आग लावतात जागा मोकळी करण्यासाठी, साफ करण्यासाठी. त्याच्यामध्ये झाडं, पशु-पक्षी तर मरतातच, पण तिथल्या स्त्रिया, वृद्ध, अगदी लहान मुलांना सुद्धा ते सोडत नाहीत आणि सगळ्यांना त्या आगीमध्ये ते ठार मारून टाकतात. त्याबद्दल त्या कोणालाही वाईट सुद्धा वाटत नाही. खांडवप्रस्थाचं नाव पांडव नंतर इंद्रप्रस्थ असं ठेवतात. या गोष्टी कळल्यावर एकलव्याला खूप वेदना होतात. हा स्वार्थ, ही पर्यावरणाची हानी, हा हव्यास एके दिवशी नाशाला कारणीभूत ठरेल असंही तो म्हणतो. अ, अगदी शेवटी जेव्हा कौरव आणि पांडव यांच्यात युद्ध सुरू होतं, तेव्हा युद्धाचे नियम, मूल्य सगळंच धाब्यावर बसवलेलं असतं. म्हणजे ना ते युद्ध असं असतं, की हत्तीवर बसणारे जे असतात, ते सगळ्यात श्रेष्ठ. त्यामुळे हत्तीवर बसणाऱ्यांनी हत्तीवर बसणाऱ्यांशीच युद्ध करायचं. रथामध्ये बसलेल्यांनी रथातूनच रथवाल्याबरोबरच युद्ध करायचं. घोडेस्वार सैनिक असतील, त्यांनी घोडेस्वार सैनिकांबरोबर आणि जे पायी असतील, तर त्या पायी असणाऱ्या सैनिकांनी पायी असणाऱ्या सैनिकांवरच हल्ला करायचा. असं काहीतरी गंमतशीर नियम त्या युद्धाचे असतात. त्यावेळेसच द्रोणाचार्यांना आपण केलेल्या चुका, आपण म्हणजे जे काय अन्याय कोणावर केलेत, हे सगळं आठवत असतं आणि ते एकलव्याची खूप आठवण काढत असतात. त्यावेळेस एकलव्य द्रोणाचार्यांना येऊन भेटतो. त्यावेळेस द्रोणाचार्य त्याला म्हणजे माफी मागितल्यासारखंच सगळं बोलत राहतात. आणि मी किती मोठा गुन्हा केलाय, मी तुझा किती अपराधी आहे, हे सुद्धा व्यक्त करतात. त्यावेळेस एकलव्य त्यांना, "आता झालं गेलं ते विसरून जा तुम्ही आणि माझ्या मनात तुमच्याबद्दल कुठलीही अढी नाहीये. उलट मी तर तुम्हाला माझा गुरुच मानतो," असं म्हणून समजवतो त्यांना आणि परत फिरतो. त्यानंतर एके दिवशी युद्धामध्ये अ, म्हणजे अनेक निरपराध माणसं ठार होतात. तर एके दिवशी द्रोणाचार्य हे स्वतः निशस्त्र असताना म्हणजे होतं काय, की त्यांना म्हणजे ते कौरवांच्या कुरु वंशाच्या बाजूने असल्यामुळे ते कौरवांच्या बाजूने या युद्धात असतात आणि अर्जुन हा म्हणजे त्याच्यावर त्यांनी स्वतःच्या मुलापेक्षा जास्त प्रेम केलेलं असतं. पण त्याच द्रुपद पुत्राच्या हातून त्यांचा मृत्यू होतो. त्यांना खोटं सांगण्यात येतं, की अश्वत्थामा गेला, अश्वत्थामा मेला, अशी बातमी त्यांच्यापर्यंत येऊन पोहोचवण्यात येते आणि त्यावेळेस खरं तर अश्वत्थामा मेलेलाच नसतो. पण अश्वत्थामा गेला ही बातमी ऐकताच द्रोणाचार्यांच्या हातातली शस्त्र गळून पडतात. ते निशस्त्र होतात आणि त्यावेळेस द्रुपद पुत्र त्यांच्यावर हल्ला करतो आणि त्यांना ठार मारतो. त्यांचं शीर म्हणजे डोकं धडा वेगळं, शरीराच्या वेगळं करतो आणि ते धड असं उडवतो तो आणि त्याची खूप विटंबना होते त्या युद्धभूमीवर आणि त्याचं कोणालाही वाईट सुद्धा वाटत नाही. अशा धोक्यानं त्यांना मारण्यात आलं. तर आता ही बातमी जेव्हा एकलव्याला कळते, तेव्हा त्याला वाटतं आपल्या गुरुमातेचं, कृपीचं काय झालं असेल? तिला किती शोक झाला असेल? आणि तो खूप पेटून उठतो. त्याला वाटतं की तिला तर भेटलंच पाहिजे, सांत्वन केलं पाहिजे. पण त्याबरोबर अर्जुन आणि द्रुपदपुत्र यांना आपण ठार मारलं पाहिजे. कारण आपल्या गुरुची त्यांनी विटंबना केलेली आहे खूप. त्यांच्या म्हणजे काय म्हणतो शवाची सुद्धा आणि तो निघतो. त्यावेळेस पुन्हा 100 त्याला म्हणतो, की "अरे, तू जाऊ नकोस. तुझा या गोष्टींशी काहीही संबंध नाहीये." पण एकलव्य त्याचं काही एक ऐकत नाही आणि तो निघतो. तो घोड्यावरनं जेव्हा निघतो आणि युद्धभूमीत पोहोचतो, त्यावेळेस याला दुर्योधनाला अ, एकलव्य आलाय ही बातमी समजलेली असते. तो त्याचं स्वागत करतो आणि सगळं काय जे काय घडलंय द्रोणाचार्यांच्या बाबतीत काय-काय केलंय या पांडवांनी, त्यांची कशी विटंबना, कसे हाल केले, हे सगळं कळल्यावर एकलव्य खूप दुःखी होतो. तो सांगतो, की याचा बदला मी घेणारच. खरं तर बदला घ्यायचा नसतो त्याला, पण त्याला आपल्या गुरुला न्याय मिळवून द्यायचा असतो. आणि त्यावेळेस कर्ण त्याच्यासाठी एक रथ तयार करतो.
कारण हे सगळे ज्या कुमारांची युद्ध चाललेली असतात, राजकुमारांची, ती रथात बसून चाललेली असतात. त्यामुळे तो त्याचा घोडा बाजूला करून एक रथ आणि सारथी आणि अनेक शस्त्र त्याच्या सोबत देतो. कर्णाचं औदार्याबद्दल यांनी एकलव्यानं खूप ऐकलेलं असतं आणि आता तर प्रत्यक्ष बघून त्याला अजूनच कर्णाबद्दलचं प्रेम वाटतं. आणि मग दुसऱ्या दिवशी एकलव्य निघतो. निघाल्यानंतर तो म्हणजे बघतो की तिथे नकुल त्याच्या सगळ्या त्या शक्ती ताकदीपुढे एकलव्याच्या असा घाबरून जातो तो आणि आता आपण ठार मरणार ही भीती नकुलाला वाटायला लागते. त्यावेळेस तो नकुलाला सांगतो की मी तुला मारणार नाही, तुझा याच्यात काहीच दोष नाहीये, तर तू जाऊ शकतोस. आणि तो नकुलाकडे बघत सुद्धा नाही. भीम मात्र चिडून त्याच्यावर वार करायला येतो आणि भीमाची म्हणजे एवढा शक्तिमान भीम, पण त्याची सुद्धा म्हणजे ताकद याच्या विद्येपुढे एकलव्याच्या कमी पडते आणि त्याला तो चारही मिनिटे चीत करतो आणि भीमाला सुद्धा खाली मान घालून त्याच्या समोरून निघून जावं लागतं. आणि मग तो म्हणजे अर्जुनाला असा एक बाण मारतो की त्याच्यामुळे अर्जुन बेशुद्ध पडतो. आता म्हणजे त्याला तो दुसरा बाण मारणार आणि त्याला ठार करणार. त्याच वेळेस एकलव्याच्या लक्षात येतं, की अरेच्चा! म्हणजे बेशुद्ध अवस्थेत असल्यावर आपण शस्त्र उचलायला नाही पाहिजे आणि आपलं म्हणजे ती मूल्य लक्षात येताच तो म्हणतो, की आपण हा बाहेर म्हणजे बेशुद्ध अवस्थेतनं बाहेर आल्यावर आपण याच्यावर हल्ला करूया. आणि यावेळेस एकलव्य आणि कृष्ण यांचा संवाद ऐकण्यासारखा आहे. युद्धानं किती भीषण परिणाम होतात हे सगळं एकलव्य कृष्णाला सांगत राहतो. युद्धामध्ये केवळ सैनिकच नाही, तर त्यांच्या मागे त्यांची म्हणजे त्यांच्या आया, त्यांची पत्नी, त्यांची मुलं हे सगळे किती अनाथ होतात, याविषयी तो बोलतो. तो म्हणतो, "या सगळ्यांचे करुण स्वर, करुण किंकाळ्या तुला ऐकायला नाही येत का?" त्यावेळेस कृष्ण त्याला म्हणतो, की "अरे, युद्धामध्ये असा संहार तर होतच असतो आणि अशा संघर्षामधून विकासाची बीजं निर्माण होतात." त्यावेळेस एकलव्य त्याला विचारतो, "कोणाच्या विकासाची आणि कुठल्या विकासाची बीजं? युद्धामुळे कधी कोणाचा विकास होतो का?" त्यावर कृष्ण म्हणतो, की "अरे, पानं गळतात, तेव्हाच नवा मोहर येतो ना. हा सृष्टीचं म्हणजे हे सृष्टीचं चक्रच आहे. दुष्टांना शासन करण्यासाठी युद्ध आवश्यकच आहेत." त्यावेळेस एकलव्य कृष्णाचं बोलणं थांबवतो, त्याला गप्प राहायला सांगतो आणि सांगतो, की "अरे, सृष्टीचक्रातली पानं आपोआप गळतात. त्यांना असं खुडून, ओरबाडून काढल्या नाही जात. आणि बऱ्यानी वाईटाचा संघर्ष किंवा कौरव आणि पांडव यांच्यामध्ये भले कोण, हे ठरवणार कोण? कपटानं युद्ध जिंकू पाहणारे पांडव भले, का तू त्यांच्या पक्षातला आहेस म्हणून ते भले? युद्धभूमीवर वृद्ध असो वा बालक, शिष्य असो वा गुरु, आपल्यासमोर ही लोकं असताना कुठलाही विचार न करता त्यांचा वध करणं हाच वीराचा धर्म आहे, असं कृष्ण त्याला सांगतो. त्यावेळेस एकलव्य म्हणतो, "कपटानं असत्य बोलून शस्त्र त्याग केलेल्या माणसाला मारणं हा कसला धर्म आला? मला हे मान्यच नाहीये." एकलव्याला कोणीच आवरू शकत नाही त्या युद्धामध्ये आणि हे समजल्यामुळेच अखेर कृष्ण ती जबाबदारी स्वतःवर घेतो आणि तो एकलव्याला ठार करतो. आपल्या या कृतीची फळं आपल्याला भोगावी लागणार आहेत, याची जाणीव सुद्धा कृष्णाला होते. एकलव्याला मारलं तरी इतिहासामधून एकलव्याचं नाव कधीही मिटलं जाणार नाही, पुसलं जाणार नाही, हेही कृष्णाला ठाऊक असतं. अर्जुनाच्या हत्येचं पातक एकलव्याच्या माथी लागू नये, त्याच्या निष्कलंक आणि आदर्श अशा चारित्र्यावर कलंक लागू नये, हा विचार करून कृष्ण स्वतः एकलव्याला ठार करतो आणि हे पाऊल उचलतो. एकलव्य आर्य नव्हता, अनार्यही नव्हता, तर तो एक श्रेष्ठ असा मानव होता. निष्ठेचे, सत्याचे, समर्पणाचे नवे मानदंड सिद्ध करणारा असा तो महामानव होता. आणि कृष्णाच्या हे लक्षातही आलं होतं, आपण त्याच्या मानवतेच्या ऋणामधून कधीच मुक्त होऊ शकणार नाही, याची खंतही कृष्णाला होती. जेव्हा या युद्धभूमीवरून परतायचं होतं, तेव्हा कृष्णाचा रथ वळला. पण त्यावेळेस कृष्णाच्या डोळ्यातनं म्हणजे अश्रू अविरतपणे ओघळत होते आणि त्या अश्रूंना घेऊनच त्याचा रथ त्याला निघाला होता. गोष्ट इथे संपत नाही. अ, खरं तर संपते एका अर्थाने आणि एका अर्थाने संपत नाही. ती अशी, की महाभारतातल्या गोष्टी किंवा व्यासानं लिहिलेलं महाभारत यावर बोलताना आपण असं नेहमीच ऐकतो, की व्यासानं सगळं जग हे उष्ट केलं होतं. म्हणजे त्यांच्या लेखणीनं जगभरातल्या सगळ्या विषयांना महाभारतामध्ये स्पर्श केलेला होता.
त्यांनी उभी केलेली एकलव्याची व्यक्तिरेखा आजही सगळीकडे आहे. म्हणून या गोष्टीचं विशेष महत्त्व आहे आणि म्हणूनच ही गोष्ट इथे संपत नाही. ती भारतामध्ये आहे, एकलव्याची गोष्ट. ती आफ्रिकेत आहे, ती अमेरिकेत आहे, ती सगळ्याच देशांमध्ये आहे. ती जगभरात आहे. ती कधी जात, कधी धर्म, कधी रक्तशुद्धी, कुठे रंग, कुठे वर्ण या सगळ्या कारणांनी आपल्याला भेटत राहते. रोज एकलव्य असे नवनवे निर्माण होत असतात. विशेषतः शिक्षण क्षेत्राकडे बघितलं की लक्षात येतं, की ही गोष्ट जुनी कुठे आहे? ती आजही घडतेच तर आहे. आयुष्यात लाचार होणारे द्रोणाचार्य आपण जागोजागी बघतोय आणि योग्यता असूनही संधी न मिळालेले एकलव्य सुद्धा प्रत्येक पावलावर आपल्याला भेटत राहतात. एकलव्याच्या गोष्टीत 3 पात्र महत्त्वाची आहेत. एक म्हणजे एकलव्य, दुसरा द्रोणाचार्य आणि तिसरा म्हणजे अर्जुन. या 3 वृत्ती आहेत, 3 प्रकृती आहेत, 3 प्रवृत्ती आहेत आणि 3 विकृती सुद्धा आहेत. कारण या सगळ्यांमध्ये अतिरेक सुद्धा आपल्याला सापडतो. अ, खरं तर द्रोणाचार्य हे स्वार्थी भावनेतून आणि आपल्या जीवन कलहाला घाबरले होते आणि त्यांच्यावर म्हणजे जे अपमानाचे प्रसंग आले होते, त्यामुळे त्यांच्या आयुष्याचा तोल गेलेला होता. त्यांनी आपल्या जवळच्या विद्येचं दुकान थाटलं होतं. त्यांचा माल त्यावेळच्या शक्तिशाली, सत्ताधारी लोकांनी उचलला आणि मग तेच लोक ज्ञान कसं असावं, कोणी घ्यावं, हे सगळं ठरवायला लागले. ज्ञान व्यक्तिगत किंवा सामाजिक श्रेष्ठत्व टिकवण्याचं साधन बनलं. धर्मज्ञान ही तर ब्राह्मणांनी आपली मिरासदारीच बनवली. त्या ज्ञानातली सागराची खोली, आकाशाची सर्वसमावेशक अशी विशालता नष्ट झाली. धर्मसागराचं अंधश्रद्धांच्या सडक्या डबक्यामध्ये रूपांतर झालं. साध्य हेच साधन बनलं. महाभारत ही एक सामाजिक शोकांतिका आहे. द्रोण काळात ज्ञान आणि पोटभरू विद्या यांची गल्लत झाली. ज्ञानाच्या कष्टदायी साधनेपेक्षा त्वरित फळं मिळणारी, जीवनाला आवश्यक असणारी, व्यवहारी आणि पोटभरू विद्या किंवा श्रेष्ठत्व देणारी विद्या यांचे फायदे या काळामध्ये उघड झाले. एकलव्य हा ज्ञानपिपासू, सुयोग्य अशा विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व आजही करतो. त्याच्या कापल्या अंगठ्यातून गळणाऱ्या रक्ताच्या कणाकणातून अनेक एकलव्य युगानुयुग निर्माणच होत राहिले. पण अन्यायाचा, स्वार्थाचा पहिला बळी जर कोण असेल तर तो म्हणजे एकलव्य. शिक्षणाची गुलामगिरी, द्रोणाचार्यांची केविलवाणी लाचारी, एकलव्याविषयी समाजाची आणि सत्तावंतांची बेफिकिरी या गोष्टी त्याही काळात होत्या आणि याही काळात आहेत. काळ बदलला, समाज बदलला, प्रगती होते आहे असा डंका आज पिटला जातो. माणूस चंद्रावर पोहोचला, स्वप्नांना सत्यात आणतो आहे, पंचमहाभूतांना आपला अंकित करतो आहे, असंही म्हटलं जातं. पण आजही द्रोणाचार्य आणि एकलव्य यांची संख्या वाढतानाच दिसते आहे. आज उन्मत्त दुर्योधन, स्वार्थी कपटी शकुनी हे समाजाचे आदर्श बनले आहेत. अधप्पन अधःपतनाच्या गर्तेत आजच्या समाजाची ना कोणाला जाण आहे, ना कोणाला खंत. महाभारताच्या अनेक कथांमधून धर्म, संस्कृती यातली स्थळ, काळ, सापेक्षता, लवचिकता गेली आणि त्या जागी लोखंडी चौकटी आल्या असं लेखक म्हणतो. अरे हो, लेखक कोण? तर आजचं जे आहे वाचलेलं, आवडलेलं हे सत्र यातलं म्हणजे मी जे बोलले ते 17वं पुस्तक होतं आणि या पुस्तकाचं नावच होतं किंवा या पुस्तकाचं नाव आहे एकलव्य. या एकलव्याचे लेखक आहेत शरद दळवी आणि शरद दळवी हे एक शिक्षक म्हणून त्यांनी आपल्या म्हणजे कारकिर्दीत काम केलं आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी 150च्या वर रहस्यकथा लिहिलेल्या आहेत. ते एक रहस्य कथाकार म्हणून ओळखले जातात आणि आणखीन वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी बालसाहित्यात सुद्धा मोलाची भर घातलेली आहे. अ, माझं हे सगळ्यात जास्त आवडलेलं पुस्तक आहे आणि मला वाटतं हे पुस्तक मी 1988 साली पहिल्यांदा वाचलं होतं आणि एकलव्य या व्यक्तिरेखेच्या प्रेमात तर आधीपासून होतेच. पण या पुस्तकानं एकलव्याच्या अगदी बारीक-बारीक गोष्टी टिपता आल्या आणि तेव्हापासून हे पुस्तक जे मनात होतं ते आज तुमच्या समोर सादर करावं असंही वाटलं. या पुस्तकात लिहिण्यासाठी शरद दळवी यांना वि. खांडेकर यांनी प्रोत्साहन दिलं होतं आणि ज्येष्ठ संपादक आणि पत्रकार माधव गडकरी यांनी सुद्धा त्यांना वेळोवेळी सहाय्य केलं आणि हे
पुस्तक उत्कृष्ट कसं होईल याचं मार्गदर्शनही केलं. तर तुम्ही सगळ्यांनी मला असं वाटतं, की आपल्याला उपेक्षितांचं अंतरंग कळण्यासाठी, आपण करत असलेला अन्याय कळण्यासाठी किंवा आपल्यावर काही अन्याय होतोय का हे बघण्यासाठी, तपासण्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवं आणि म्हणून जरूर वाचा शरद दळवी लिखित एकलव्य. अ, मेहता प्रकाशन. लवकरच भेटू नव्या पुस्तकासह. धन्यवाद.